आता आपण काय करूया मित्रांनो, रूल्स पाहूया. रूल नंबर एक जो की सर्वांसाठी कॉमन आहे. रूल नंबर 1 काय आहे मित्रांनो, पाथ शुड बी क्लिअर. पाथ म्हणजे मार्ग, शुड बी क्लिअर म्हणजेच काय मित्रांनो पहा, जर माझं स्टेटमेंट दिलेलं आहे ए इज ग्रेटर दॅन बी, बी इज ग्रेटर दॅन सी, सी इज ग्रेटर दॅन डी, डी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ई, ई इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एफ, एफ इज इक्वल टू जी. ठीक आहे, हे माझं स्टेटमेंट आहे. जास्त लंबा स्टेटमेंट मी त्यामुळेच घेतलेला आहे की तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट कशा झाल्या पाहिजे, क्लिअर झाला पाहिजे. पाथ शुड बी क्लिअर म्हणजे माझा मार्ग कसा पाहिजे, क्लिअर पाहिजे, माझी लाईन क्लिअर पाहिजे, म्हणजे मला जाता आलं पाहिजे. जर मला कन्क्लुजन दिलेलं आहे समजा ए इज ग्रेटर दॅन बी, याचे क्वेश्चन्स कसे असतात पहा मित्रांनो, तुम्हाला स्टेटमेंट दिलेले असतात. इट मे बी 1, इट मे बी 2, इट मे बी मोर दॅन 2. 1, 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्टेटमेंट तुम्हाला दिलेले असतात आणि त्यावरती तुम्हाला कन्क्लुजन्स दिलेले असतात. कन्क्लुजन्स पण तुम्हाला कधी कधी 2 कन्क्लुजन देतील, कधी कधी 2 पेक्षा जास्त पण कन्क्लुजन देतील. राईट, तुम्हाला फक्त ते चेक करायचं असतं कन्क्लुजन नंबर 1 स्टेटमेंटमध्ये फॉलो होतं की नाही होत. जर फॉलो झालं तर ते तुमचं काय होणार आहे, राईट होणार आहे, आणि जर फॉलो नाही झालं तर ते तुमचं काय होणार आहे, फॉल्स होणार आहे. तसंच तुम्हाला कन्क्लुजन नंबर 2 देखील चेक करावं लागतं. जर कन्क्लुजन नंबर 2 स्टेटमेंटमध्ये फॉलो झालं तर ते तुमचं राईट होईल, नाही तर काय होईल, रॉंग होईल. आणि ते कसं चेक करायचं हेच मी तुम्हाला आता शिकवणार आहे. आता इथं पहा मित्रांनो, समजा हे मला स्टेटमेंट दिलेलं आहे. राईट, हे माझ्यासाठी स्टेटमेंट आहे. राईट, आणि हे माझं कन्क्लुजन दिलेलं आहे नंबर 1. ओके, तर आता मी चेक काय करणार मित्रांनो, बघा कन्क्लुजन काय आहे मित्रांनो माझं, ए इज ग्रेटर दॅन बी, ए इज ग्रेटर दॅन बी. नेहमी लक्षात ठेवा हा काय असतो, सब्जेक्ट. याला आपण काय म्हणतो मित्रांनो, सब्जेक्ट. आणि हा काय असतो मित्रांनो, ऑब्जेक्ट. हा काय असतो, ऑब्जेक्ट. हा झाला सब्जेक्ट आणि हा झाला ऑब्जेक्ट. ओके, याला आपण प्रेडिकेट सुद्धा म्हणू शकतो, याला आपण प्रेडिकेट सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, तर नेहमी लक्षात ठेवायचं मित्रांनो, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट या दोघांमधील लाईन, या दोघांमधला पाथ कसा पाहिजे, नेहमी क्लिअर हवाय. कसा हवाय, क्लिअर हवाय. म्हणजे आता मला या कन्क्लुजनमध्ये सांगा मित्रांनो, ए पासून बी पर्यंत मी जाऊ शकतो, येस, परंतु मला बी पासून ए पर्यंत जाऊ शकतो का मी, नाही. म्हणून मी स्टेटमेंटमध्ये चेक करताना काय चेक करणार, मला ए पासून बी पर्यंत जाता येतं की नाही, बस इतकंच मला चेक करायचं. चला चेक करा, ए पासून बी पर्यंत जाऊ शकतो का, यस जाऊ शकतो. म्हणजे मला ए पासून बी पर्यंत जाता आलं. म्हणजे माझा रूल नंबर 1 जो आहे हा सगळ्यांसाठी कॉमन आहे, हा सगळ्यांसाठी कॉमन आहे, हा सॅटिस्फाय झाला, हा सॅटिस्फाय झाला. आता आपण अजून एक कन्क्लुजन घेऊ. याचा अर्थ असा नाही आहे की हे लगेच कन्क्लुजन फॉलो होईल, याच्यासाठी अजून एक रूल नंबर 2 आहे. ओके, तो पण आपण व्यवस्थित बघूया. जर मी म्हटलं ए इज ग्रेटर दॅन जी, आता मला सांगा मित्रांनो, मी कुठून कुठपर्यंत जाणार, ए पासून जी पर्यंत चेक करणार. बरोबर, जी पासून ए पर्यंत जाता येईल का मला, नाही, रिस्ट्रिक्शन आहे मला इथं. परंतु मी एक गोष्ट चेक करू शकतो, ए पासून जी पर्यंत. बघा इथं आता ए पासून बी पर्यंत जाऊ शकतो का, यस जाऊ शकतो, गेट माझ्यासाठी ओपन आहे. बी पासून सी पर्यंत जाऊ शकतो का मित्रांनो, यस जाऊ शकतो. सी पासून डी पर्यंत, यस ऑब्वियसली जाऊ शकतो. डी पासून ई पर्यंत, अगेन यस, गेट माझ्यासाठी ओपन आहे. बघा इथं डी पासून ई पर्यंत जाण्यासाठी गेट कसं आहे, ओपन आहे. इन द सेम वे ई पासून एफ पर्यंत चेक करा मित्रांनो, जाऊ शकतो का मी, यस जाऊ शकतो. इथं गेट माझ्यासाठी कसं आहे मित्रांनो, ओपन आहे. इन द सेम वे एफ पासून जी पर्यंत जाऊ शकतो का, यस जाऊ शकतो. म्हणजे याचाच अर्थ मी जी पर्यंत पोहोचलो. म्हणजेच सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट या दोघांमधील लाईन, या दोघांमधला पाथ कसा आहे मित्रांनो, क्लिअर आहे. म्हणजेच काय मित्रांनो, मी ए पासून जी पर्यंत जाऊ शकतो. म्हणजेच माझा पाथ कसा आहे मित्रांनो, क्लिअर आहे. आता लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा माझी कंडिशन नंबर 1, रूल नंबर 1 सॅटिस्फाय होते, तेव्हा मी आता रूल नंबर चेक करणार सेकंड, रूल नंबर सेकंड. आता बघा मी सिम्बॉल कुठला चेक करतो मित्रांनो, ग्रेटर दॅनचा. ग्रेटर दॅन असो किंवा लेस दॅन असो, याच्यासाठी एकच रूल कॉमन आहे. हा रूल तर सगळ्यासाठी कॉमन, मी ऑलरेडी सांगितले तुम्हाला, पाथ शुड बी क्लिअर. सिम्बॉल कोणताही असो कन्क्लुजनमध्ये, तुम्हाला हे आधी चेक करायलाच पाहिजे, हे चेक करावंच लागणार. आता मला सांगा मित्रांनो, जेव्हा हा रूल तुमचा सॅटिस्फाय होईल तेव्हा आपण आता सेकंड रूल चेक करणार, जो की सिर्फ कुठल्या, या सिम्बॉलसाठी. कोणत्या सिम्बॉलसाठी आहे, या सिम्बॉलसाठी, ग्रेटर दॅन आणि लेस दॅनसाठी आहे. काय रूल आहे, तर हा जो सिम्बॉल आहे ग्रेटर दॅन असो किंवा लेस दॅन असो, जो पण आपल्याला कन्क्लुजनमध्ये दिलेला आहे,
तो ॲट लिस्ट इट शुड बी अपीयर ॲट लिस्ट, काय म्हणतो मी, ॲट लिस्ट म्हणजे कमीत कमी, ॲट लिस्ट वन्स इन द होल पाथ, in between सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट. म्हणजेच काय मित्रांनो, याचा अर्थ काय, हा जो सिम्बॉल आहे, आता इथं कुठला सिम्बॉल आहे मित्रांनो, ए इज ग्रेटर दॅन बी चा सिम्बॉल आहे. म्हणजे ए साठी हा सिम्बॉल काय आहे मित्रांनो, ग्रेटर दॅनचा सिम्बॉल आहे, राईट. तर हा सिम्बॉल जो आहे तो कमीत कमी एकदा तरी आला पाहिजे ड्युरिंग द होल पाथ इन बिटवीन सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट. म्हणजेच सब्जेक्ट काय आहे ए, ऑब्जेक्ट काय आहे बी. आता मला सांगा, ए कुठे आहे, इथे आहे. बी कुठे आहे, इथं आहे. म्हणजेच ए आणि बी मध्ये जाताना, ए पासून बी कडे जाताना जेवढे पण सिम्बॉल येतील, जे पण सिम्बॉल आपल्याला मिळतील, त्याच्यामध्ये कमीत कमी एकदा तरी हा सिम्बॉल मिळाला पाहिजे. कमीत कमी एकदा, याचा अर्थ काय मित्रांनो, जास्तीत जास्त मला कितीही वेळा चालेल, राईट. जास्तीत जास्त कितीही वेळा चालेल, 2दा चालेल, 3दा चालेल. जर 5 सिम्बॉल मिळत आहेत मला ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी, तर 5 मध्ये 5ही वेळा जर हा सिम्बॉल आला तरी देखील चालेल. परंतु माझी एक मॅन्डेटरी कंडिशन काय आहे मित्रांनो, ॲट लिस्ट वन्स. म्हणजेच कमीत कमी एकदा तरी हा सिम्बॉल पाहिजे. आता चेक करू आपण, ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी पाथ तर माझा ऑलरेडी क्लिअर आहे, राईट. म्हणजे कंडिशन नंबर 1 माझी सॅटिस्फाय झाली, रूल नंबर 1 सॅटिस्फाय झाला. जेव्हा पण माझा रूल नंबर 1 सॅटिस्फाय होतो, तर मी रिस्पेक्टिव्ह सिम्बॉलसाठी जो रूल आहे, रूल नंबर 2 तो चेक करणार. आता तर मला सांगा मित्रांनो, या सिम्बॉलसाठी काय रूल आहे, हा सिम्बॉल जो आहे ॲटलिस्ट एकदा तरी आला पाहिजे. बघा आता इथं मित्रांनो, ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी फक्त एकच सिम्बॉल आहे आणि तो पण हाच सिम्बॉल आहे. म्हणजे हा सिम्बॉल एकदा तरी मला मिळाला. म्हणजेच हे कन्क्लुजन माझं काय होणार मित्रांनो, ट्रू होणार, फॉलो होणार. समजलं मित्रांनो? ठीक आहे. आपण आता कन्क्लुजन नंबर 2 मध्ये तुम्हाला एकदम व्यवस्थित समजेल अजून. आता मला सांगा मित्रांनो, इथं सब्जेक्ट काय आहे, ए आहे. ऑब्जेक्ट काय आहे, जी आहे. आणि मी काय चेक करणार मित्रांनो, ए पासून जी पर्यंत जाण्यासाठी मला ॲटलिस्ट एकदा तरी हा सिम्बॉल येतो की नाही हे चेक करणार. कारण माझा रूल नंबर 1 ऑलरेडी सॅटिस्फाय झालेला आहे. ए पासून जी पर्यंत मी जाऊ शकतोय, मी ऑलरेडी चेक केलेला आहे ते. म्हणजे माझा पाथ क्लिअर आहे. आणि जर माझा पाथ क्लिअर असेल तर मी नेक्स्ट कंडिशन काय चेक करणार, हा जो सिम्बॉल आहे जो ए साठी ग्रेटर दॅन आहे तो एकदा तरी आलाय की नाही इन बिटवीन द सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट. आता चेक करा मित्रांनो, स्टेटमेंटमध्ये ए कुठं आहे, हे बघा, ए इथं आहे, हे ए आहे. जी कुठं आहे, इथं आहे जी, राईट. ए या एंडला आहे, जी या एंडला आहे. आता ए पासून जी पर्यंत जाण्यासाठी मला जितके पण सिम्बॉल्स लागतील त्याच्यामध्ये कमीत कमी एकदा तरी हा सिम्बॉल हवा आहे जो की ए साठी ग्रेटर दॅन आहे. आता चेक करा, ए पासून बी पर्यंत जाताना मला पहिल्यांदाच तो सिम्बॉल मिळाला, राईट. मग पुढे मला चेक करण्याची गरज आहे का मित्रांनो, सांगा मला चेक करायची गरज आहे का नाही. का नाही हे चेक करण्याची गरज, कारण मला ॲटलिस्ट वन्स पाहिजे ना, कमीत कमी एकदा तरी हा सिम्बॉल हवा आहे मला. कमीत कमी एकदा तरी मला हा सिम्बॉल हवा आहे आणि तो मला ऑलरेडी मिळाला. कुठे मिळाला, स्टार्टिंगलाच मिळाला ना. पुढे मला सिम्बॉल मिळाला किंवा नाही मिळाला फरक नाही पडणार. मिळाला तरी चांगली गोष्ट आहे, नाही मिळाला तरी चांगली गोष्ट आहे, परंतु मला एकदा तरी हा सिम्बॉल मिळालेला आहे. म्हणजे हे कन्क्लुजन माझं काय होणार आहे, फॉलो होणार आहे. आता तुम्ही चेक करा किती सिम्बॉल्स आहेत, 1 2 3 4 5 6 6 सिम्बॉल्स आहेत ए पासून जी पर्यंत जाण्यासाठी. आणि 6 मधून 1 2 3 वेळा मला हा सिम्बॉल मिळाला आहे. आणि मी ऑलरेडी सांगितलेले तुम्हाला ॲटलिस्ट वन्स हवा आहे मला. किती वेळा हवा आहे, ॲटलिस्ट वन्स, म्हणजे कमीत कमी एकदा हवा आहे. म्हणजे 3 वेळा आल्यानंतर मला चालेल ते. फक्त मला माझी कंडिशन काय आहे, कमीत कमी मला 1 वेळा तो सिम्बॉल हवा आहे आणि तो ऑलरेडी मला मिळालेला आहे. म्हणजे याचा अर्थ हे कन्क्लुजन माझं काय होणार आहे मित्रांनो, फॉलो होणार आहे. काय होणार आहे, फॉलो होणार आहे. समजलं मित्रांनो? आय होप सो तुम्हाला हा रूल समजला असेल. ओके. आता आपण मूव्ह ऑन होऊ नेक्स्ट कन्क्लुजनकडे. नेक्स्ट कन्क्लुजन बघा मित्रांनो काय आहे, तर हे रफ करतो मी आता सध्या. ठीक आहे, चला हेच एक्झाम्पल घेतो मी. ए इज ग्रेटर दॅन बी, बी इज ग्रेटर दॅन सी, सी इज ग्रेटर दॅन डी, डी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ई, ई इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एफ आणि एफ इज इक्वल टू जी. ठीक आहे. आता जर मी कन्क्लुजन तुम्हाला सांगितलं
ए इज लेस दॅन डी आणि चेक करा मित्रांनो ए इज लेस दॅन एफ. आता मला हे चेक करायचं आहे तर मी कसं चेक करणार बघा. आता मला लेस दॅनचं सिम्बॉल आलेले राईट. तर माझा पहिला रूल बेसिक रूल काय आहे, पाथ शुड बी क्लिअर. पाथ मला कसं पाहिजे, क्लिअर. लाईन कशी पाहिजे, क्लिअर पाहिजे. बघा आता मी चेक कसं करणार, आता डी पासून ए पर्यंत, कारण गेट कुठं ओपन आहे, डीच्या बाजूने ओपन आहे. म्हणजे मी चेक काय करणार मित्रांनो, डी पासून ए पर्यंत जाऊ शकतो की नाही. राईट, चेक करा. डी इथे, ओके, ए इथे, डी इथे. आता मला सांगा मित्रांनो, डी पासून ए कडे जर मला जायचं असेल, डी पासून जर मला ए कडे जायचं असेल तर काय मित्रांनो, काय चेक करावं लागेल, पाथ चेक करावं लागेल. मला सांगा डी इथं आहे, ए इथं आहे, बरोबर. डी पासून सी पर्यंत जाऊ शकतो का मी, नाही जाऊ शकत, कारण इथं पाथ माझा कसा आहे, बंद आहे. गेट कसं आहे, क्लोज आहे. जर इथं गेट क्लोज असेल तर डी पासून मी सी पर्यंत जाऊ शकेन का, बिलकुल नाही. आणि जर माझा कंडिशन नंबर 1, माझा जर पहिलाच रूल सॅटिस्फाय होत नसेल तर माझा सेकंड रूल चेक करून उपयोग आहे का काही, मी सेकंड रूल चेक करू शकतो का, नाही. जर माझी कंडिशन नंबर 1 सॅटिस्फाय होत नसेल तर माझं हे जे कन्क्लुजन आहे ते फेल जाणार. ते कन्क्लुजन माझं काय होणार मित्रांनो, फॉल्स होणार. कारण का, तर माझा पहिला रूल सॅटिस्फाय नाही होते. जर माझा पहिला रूल सॅटिस्फाय होत असेल तर मी दुसरा रूल चेक करणार आणि तो देखील सॅटिस्फाय होत असेल तर आणि तरच ते कन्क्लुजन बरोबर होणार. जर दोन्हीपैकी एक जरी रूल फेल गेला, एक जरी रूल फॉल्स गेला तर माझं कन्क्लुजन डायरेक्ट काय होणार आहे मित्रांनो, फॉल्स होणार आहे. आणि इथं मी चेक केलं ऑलरेडी, डी पासून ए पर्यंत मला चेक करायचं होतं, कारण डी कडे गेट ओपन आहे म्हणून मी चेक करताना डी पासून ए पर्यंत चेक करणार. इथं माझं डी इथं आहे स्टेटमेंटमध्ये, ए इथं आहे, पण मी डी पासून सी पर्यंत जाऊ शकत नाही. म्हणजेच मी ए पर्यंत पोहोचू शकतो का, नाही पोहोचू शकत. म्हणजे माझा पहिलाच रूल फेल गेला. आणि जर माझा पहिला रूल फेल गेला असेल तर मी सेकंड रूल चेक करण्यामध्ये पॉईंट आहे का, सेकंड रूल चेक करून उपयोग आहे का, नाही. म्हणून हे कन्क्लुजन माझं काय होणार मित्रांनो, फेल होणार. इन द सेम वे आता मला सांगा हे कन्क्लुजन काय होईल. मला काय चेक करायचं आहे, एफ पासून ए पर्यंत, कारण गेट कुठं ओपन आहे, एफच्या बाजूने ओपन आहे. आता मी चेक करणार एफ पासून ए पर्यंत मी जाऊ शकतो की नाही जाऊ शकत. बघा इथं एफ आहे, हे एफ आहे आणि ए इथं आहे. चेक करा बरं मित्रांनो, एफ पासून ई पर्यंत जाऊ शकता का तुम्ही, नाही जाऊ शकत, कारण इथं गेट कसं आहे मित्रांनो, बंद आहे, गेट क्लोज आहे. आणि गेट जर क्लोज असेल तर मी जाऊ शकतो का, जर मी ई पर्यंतच पोहोचू शकत नाही तर मी ए पर्यंत पोहोचू शकेन का, नाही. म्हणजे माझा पहिलाच रूल काय होतोय, फेल होतोय. पहिला रूल माझा सॅटिस्फाय होत नाही, म्हणून हे पण कन्क्लुजन काय होणार मित्रांनो, फॉल्स होणार आहे. म्हणजे याचा आन्सर काय येईल मित्रांनो, बोथ कन्क्लुजन्स आर रॉंग, नायदर वन फॉलो नॉर टू फॉलो. दोनही कन्क्लुजन माझे कसे जाणार आहेत मित्रांनो, फेल जाणार आहेत. समजलं. चला आता आपण काय करूया, नेक्स्ट सिम्बॉल पाहूया. आय होप सो या सिम्बॉलसाठी तुम्हाला रूल समजला असेल. काय रूल आहे मित्रांनो या सिम्बॉलसाठी, एक तर आपला पाथ क्लिअर पाहिजे, तो बेसिक रूल सर्वांसाठी कॉमन. आणि तो जर रूल सॅटिस्फाय झाला तर या सिम्बॉलसाठी, या दोन्ही सिम्बॉलसाठी एकच रूल आहे. कोणता रूल आहे, जे पण कन्क्लुजनमध्ये सिम्बॉल असेल, इट मे बी ग्रेटर दॅन, इट मे बी लेस दॅन, तो सिम्बॉल कमीत कमी एकदा तरी हवाय मला ड्युरिंग द होल पाथ. जेव्हा आपण क्वेश्चन सोडू यावरचे त्यावेळेस तुम्हाला हे पूर्णपणे क्लिअर होईल. ओके, चला आता आपण काय करूया, नेक्स्ट सिम्बॉल पाहूया. नेक्स्ट सिम्बॉल कोणता आहे मित्रांनो, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आणि लेस दॅन ऑर इक्वल टू, दोन्हीसाठी एकच रूल आहे. राईट, चला आपण सेम एक्झाम्पल घेऊया. सेम एक्झाम्पल घेतो मी. ए इज ग्रेटर दॅन बी, ग्रेटर दॅन बी ऑर इक्वल टू सी, ग्रेटर दॅन सी ऑर इक्वल टू ई, ग्रेटर दॅन एफ, ग्रेटर दॅन जी इज इक्वल टू एफ. थोडंसं एक्झाम्पल मी चेंज करतो. हे माझं स्टेटमेंट आहे. ठीक आहे मित्रांनो. आणि आता माझे कन्क्लुजन्स आहेत मित्रांनो. फर्स्ट कन्क्लुजन आहे माझं, ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ई. आणि सेकंड माझं कन्क्लुजन आहे मित्रांनो, ए इज ग्रेटर दॅन एफ. चला आता आपण चेक करूया. आता मित्रांनो चेक करा, सिम्बॉल कुठला आलेला आहे इथं, सिम्बॉल कुठला आलेला आहे मित्रांनो, ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ई. कुठला आलेला आहे, ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ई. आता मला सांगा या सिम्बॉलसाठी माझा पहिला बेसिक रूल काय असणार आहे मित्रांनो, पाथ शुड बी क्लिअर. हा रूल सगळ्यांसाठी कॉमन, सर्व सिम्बॉलसाठी कॉमन. जो कोणताही सिम्बॉल येऊ द्या तो पाथ शुड बी क्लिअर, त्याच्यासाठी हा सिम्बॉल कॉमन आहे सगळ्यांसाठी. आता मी काय चेक करणार मित्रांनो, गेट कुठल्या साईडनं ओपन आहे, एच्या बाजूने ओपन आहे. म्हणजे मी चेक काय करणार मित्रांनो,
ए पासून ई पर्यंत मला जाता येतं की नाही हे मी चेक करणार. चेक करा बरं मित्रांनो, ए पासून बी पर्यंत जाता येतं का? यस जाता येतं. बी पासून सी पर्यंत यस ऑब्वियसली जाता येतं कारण गेट इथं ओपन आहे. नेक्स्ट सी पासून ई पर्यंत जाता येतं का बघा मित्रांनो? यस जाता येतं. म्हणजेच माझा पहिला जो बेसिक रूल आहे तो सॅटिस्फाय झाला, तो सॅटिस्फाय झाला. आणि जर माझा बेसिक रूल सॅटिस्फाय होत असेल तर याच्यासाठी माझा सेकंड रूल आहे. सेकंड रूल काय आहे मित्रांनो? धिस ऑर धिस, जो पण कन्क्लुजनमध्ये सिम्बॉल आहे, एकतर हा असेल किंवा हा असेल, जो पण कन्क्लुजनमध्ये सिम्बॉल आहे शुड बी appears all the time. काय म्हणतो मी? ऑल द टाइम एक्सेप्ट इज इक्वल टू. याचा अर्थ काय बघा मित्रांनो, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट मध्ये कोणता सिम्बॉल आहे? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टूचा, राईट. इथं मी चेक करणार सब्जेक्ट इथं आहे माझा आणि ऑब्जेक्ट इथं आहे माझा, राईट. तर या दोन्हीमध्ये सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट या दोन्हीमध्ये जे पण सिम्बॉल्स येतील त्याच्यामध्ये हाच सिम्बॉल मला सगळीकडं हवा आहे. सर्व ठिकाणी मला हाच सिम्बॉल हवा आहे. एक्सेप्ट काय म्हटलंय? इज इक्वल टू. म्हणजेच काय? इज इक्वल टू आला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, इज इक्वल टू नाही आला तरी काही प्रॉब्लेम नाही. म्हणजेच इज इक्वल टू अलाउड आहे, इज इक्वल टू एक्सेप्शन आहे, याच्यासोबत मला इज इक्वल टू अलाउड आहे. म्हणजेच काय बघा मित्रांनो, ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी कोणता सिम्बॉल आहे? हा रिपीट सिम्बॉल होतोय कुठला? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टूचा. म्हणजे हाच सिम्बॉल मला मिळतोय, राईट. परत बी पासून सी पर्यंत जाण्यासाठी पण मला हाच सिम्बॉल मिळतोय, राईट. इन द सेम वे सी पासून ई पर्यंत जाण्यासाठी पण मला हाच सिम्बॉल मिळतोय. म्हणजेच ए पासून ई पर्यंत जाण्यासाठी मला हाच सिम्बॉल सगळीकडे मिळतोय, राईट. इथं मला इज इक्वल टू असतं, समजा बी इज इक्वल टू सी असतं तरी सुद्धा चाललं असतं. का? तर ऑलरेडी रूलमध्ये सांगितलेलं आहे एक्सेप्ट इज इक्वल टू, म्हणजे इज इक्वल टू मला अलाउड आहे. याचाच अर्थ काय? इज इक्वल टूने माझी साथ सोडली नाही पाहिजे. जोपर्यंत मी ई पर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत इज इक्वल टू माझ्या सोबत हवंय मला. जेव्हा पण इज इक्वल टू साथ सोडून देईल तेव्हा काय होणार आहे? ब्रेकअप होणार आहे. म्हणजेच हे कन्क्लुजन फेल जाणार आहे, हे कन्क्लुजन फेल जाणार आहे. म्हणजेच एकमेकांची साथ नाही सोडली पाहिजे कोणी? या दोन्ही सिम्बॉलनं. म्हणजेच इज इक्वल टूने या सिम्बॉलची साथ सोडली नाही पाहिजे. बघा इथं आता चेक करा, ए पासून बी पर्यंत जाताना मला जाता पण येतं आणि इज इक्वल टू साथ सोडते का माझी? नाही सोडत. नेक्स्ट बी पासून सी पर्यंत यस मी जाऊ शकतो आणि इज इक्वल टू साथ सोडते का? नाही सोडत. इज इक्वल टू आहे माझ्यासोबत. नेक्स्ट सी पासून ई पर्यंत जाऊ पण शकतो आणि इज इक्वल टू पण साथ माझी नाही सोडत. म्हणजे याचा अर्थ काय? हा रूल कसा समजून घेणार आपण मित्रांनो? इज इक्वल टूने साथ सोडली नाही पाहिजे, इज इक्वल टूने साथ नाही सोडली पाहिजे. आणि जर इज इक्वल टू साथ सोडत नसेल आणि मी ई पर्यंत पोहोचत असेल, माझा पाथ क्लिअर असेल तर माझ्या दोन्ही कंडिशन्स फुलफिल होत आहे. म्हणजेच माझा कन्क्लुजन नंबर 1 काय होतंय मित्रांनो? फॉलो होतंय, ट्रू होतंय. समजलं मित्रांनो? आय होप सो समजत असेल तुम्हाला. ओके, चला. समजत नसेल तर व्हिडिओ थोडा बॅक करा, थोडा रिवाइंड करा, पण कन्सेप्ट क्लिअर करा आधी पूर्ण. ओके, तरच तुम्ही क्वेश्चन विदिन 10 सेकंड, विदिन 5 सेकंड, विदिन 20 सेकंड सोडवू शकाल. ओके, आता बघा आपण इथं मी काय चेक करणार आता मित्रांनो? ए पासून एफ पर्यंत, कारण गेट कुठं ओपन आहे माझं? एच्या साईडनं, राईट. म्हणून मी चेक करताना काय चेक करणार? ए पासून एफ पर्यंत मला जाता येतं की नाही हे चेक करणार. ओके, चला. आणि सिम्बॉल कुठला आहे मित्रांनो? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टूचा. म्हणजे इक्वल टूने माझी साथ नाही सोडली पाहिजे. इक्वल टूने माझी साथ काय केली पाहिजे? सोडली नाही पाहिजे. हा सिम्बॉल आहे ना मित्रांनो, हा सिम्बॉल आहे ना. तर इज इक्वल टूने माझी साथ नाही सोडली पाहिजे. आता आपण चेक करूया ए पासून बी पर्यंत. पहिली स्टेप काय असेल माझी? पाथ शुड बी क्लिअर. चेक करा आता मला ए पासून एफ पर्यंत जाता येतं का? पहिल्यांदा ए पासून बी पर्यंत हो जाता येतं. बी पासून सी पर्यंत हो सर जाता येतं. सी पासून ई पर्यंत यस ऑब्वियसली जाता येतं. ई पासून एफ पर्यंत यस जाता येतं. म्हणजे माझा पहिला रूल काय झाला? बेसिक रूल सॅटिस्फाय झाला. जेव्हा पण माझा पहिला रूल बेसिक रूल सॅटिस्फाय होतोय तेव्हा मी मूव्ह कशावरती होणार? नेक्स्ट रूलवरती, जो की या सिम्बॉलसाठी आहे. या सिम्बॉलसाठी कोणता रूल आहे मित्रांनो? मला सगळीकडे कुठला सिम्बॉल पाहिजे? हाच सिम्बॉल पाहिजे जो की ए साठी ग्रेटर दॅन इक्वल टू आहे, राईट. चेक करा बरं, हाच सिम्बॉल आहे का सगळीकडे? इथे आहे, इथे आहे, इथे आहे, पण इथे नाहीये.
इथे आहे का नाहीये. म्हणजेच काय इथं इज इक्वल टू ने 7 सोडून दिली. काय झाले बघा इज इक्वल टू ने 7 सोडून दिली. म्हणजेच बघा ए पासून बी पर्यंत जातोय मी इज इक्वल टू माझ्यासोबत आहे. बी पासून सी पर्यंत जातोय इज इक्वल टू माझ्यासोबत आहे. सी पासून ई पर्यंत जातोय अगेन इज इक्वल टू माझ्यासोबत आहे. परंतु जेव्हा मी ई पासून एफ पर्यंत जातोय जेव्हा मी ई पासून एफ पर्यंत जातोय इथं इज इक्वल टू ने माझी 7 सोडून दिली. इथं इज इक्वल टू आहे का माझ्यासोबत नाही. जसं इज इक्वल टू ने माझी 7 सोडून दिली हा रूल माझा डिस्क्वालिफाय झाला. हा रूल माझा फेल गेला. हा रूल सॅटिस्फाय नाही झाला. आणि जेव्हा पण मी सांगितलं दोन्हीपैकी एक जरी रूल फेल गेला तर हे कन्क्लुजन तुमचं काय होईल मित्रांनो फेल होईल. म्हणजे हे कन्क्लुजन काय होणार आहे फॉलो होणार आहे का नाही होणार. म्हणजे याचं आन्सर काय येईल मित्रांनो फक्त कन्क्लुजन नंबर 1 फॉलो. म्हणजेच काय ओनली ए फॉलो. आय होप सो तुम्हाला समजलं असेल मित्रांनो. या क्वेश्चनला मी थोडंसं चेंज करतोय. पहा इथे मी काय करतोय आता बी इज इक्वल टू सी करतोय. इथं आता काय करतोय बी इज इक्वल टू सी करतोय. आता मला सांगा मित्रांनो काय फरक पडेल दोन्ही कन्क्लुजनवरती. दोन्ही कन्क्लुजनवरती काय फरक पडेल सांगा. आता चेक करूया आपण. आता चेक करा बरं थोडासा मी क्वेश्चन चेंज केलाय. ए पासून ई पर्यंत जाता येतं का. कन्क्लुजन सेम राहू द्यात. ए पासून ई पर्यंत बघा बरं दोन्ही रूल सायमल्टेनियसली कसे चेक करायचे बघा. एक रूल चेक करण्यापेक्षा थोडी स्पीड वाढवायची क्वेश्चनमध्ये. दोन्ही रूल सायमल्टेनियसली चेक करायचे. म्हणजे मी काय करतो आता ए पासून बी पर्यंत जाता येतं का नाही ते पण चेक करतो आणि इज इक्वल टू ने 7 सोडली नाही पाहिजे ते पण चेक करतो राईट. जर मला ए पासून बी पर्यंत जाता येत असेल परंतु इज इक्वल टू 7 सोडून देत असेल तर याचा अर्थ काय माझा रूल नंबर 2 फेल होतोय. म्हणजे कन्क्लुजन काय होणार आहे डायरेक्टली फेल होणार आहे. आणि जर मला ए पासून बी पर्यंत जाताच येत नसेल तर ऑलरेडी माझं जर स्टेप नंबर 1च फॉलो होत नाहीये तर ते कन्क्लुजन काय होणार आहे मित्रांनो फेल जाणार आहे. मग मी आता चेक काय करणार चेक कसं करणार मित्रांनो बघा ए पासून ई पर्यंत जाता येतं का नाही ते पण मी चेक करणार. आणि अजून एक काय गोष्ट चेक करणार इज इक्वल टू ने माझी 7 काही आली पाहिजे सोडली नाही पाहिजे. बघा आता ए पासून बी पर्यंत गेलो यस हो सर गेलो. इज इक्वल टू ने 7 सोडली का नाही. म्हणजे दोनही रूल सॅटिस्फाय झाले. पुढे चला बी पासून सी पर्यंत जाऊ शकतो का हो जाऊ शकतो. रूल नंबर 1 सॅटिस्फाय झाला. आणि इज इक्वल टू ने 7 सोडली का इज इक्वल टू आहे इथं. इथं हा सिम्बॉल असला काय नसला काय फरक नाही पडणार पण इज इक्वल टू आहे. माझी बेसिक कंडिशन काय आहे इज इक्वल टू ने 7 नाही सोडली पाहिजे. बघा आता इथं बी पासून सी पर्यंत जाताना इज इक्वल टू ने 7 सोडली का नाही. म्हणजे मी जाऊ शकतो आणि 7 पण नाही सोडली. परत सी पासून ई पर्यंत जाता पण येतं मला आणि इज इक्वल टू ने 7 सोडली का नाही सोडली. याचाच अर्थ हे कन्क्लुजन माझं काय होईल मित्रांनो राईट होईल फॉलो होईल. कारण दोन्ही कंडिशन माझ्या काय झाल्या मित्रांनो फुलफिल झाल्या. आता आपण चेक करूया सेकंड कंडिशनसाठी सेकंड कन्क्लुजनसाठी. काय चेक करणार मित्रांनो ए पासून एफ पर्यंत जाता येतं की नाही. कारण गेट कुठं ओपन आहे मित्रांनो एच्या साईडनं चेक करा. आणि अजून एक गोष्ट पॅरलली काय चेक करणार मी इज इक्वल टू ने माझी 7 नाही सोडली पाहिजे. बघा इथं आता ए पासून एफ पर्यंत चेक करायचं मला. आता ए पासून बी पर्यंत जाता येतं का हो जाता येतं. आणि इज इक्वल टू ने 7 सोडली का नाही. इज इक्वल टू ऑलरेडी माझ्यासोबत आहे. म्हणजे मी पुढं मूव्ह ऑन होऊ शकतो. पुढं काय करू शकतो मी मूव्ह ऑन होऊ शकतो. ठीक आहे. पुढं आता नेक्स्ट बघा बी पासून सी पर्यंत जाऊ शकतो का हो जाऊ शकतो. आणि इज इक्वल टू ने 7 सोडली का नाही सोडली. म्हणजे मी पुढं मूव्ह ऑन होऊ शकतो. चला नेक्स्ट बघूया सी पासून ई पर्यंत जाऊ शकतो का हो जाऊ शकतो. आणि इज इक्वल टू ने पण माझी 7 नाही सोडली राईट. नेक्स्ट बघा आता ई पासून मला एफ पर्यंत जायचं आहे मित्रांनो. तर ई पासून मी एफ पर्यंत जाऊ तर शकतोय राईट जाऊ तर शकतोय. परंतु इथे माझी इज इक्वल टू ने काय झालं 7 सोडून दिली. आणि जर माझी इज इक्वल टू ने 7 सोडून दिली इज इक्वल टू माझी 7 सोडून देतोय तर रूल नंबर 2 डिस्क्वालिफाय होतोय फेल जातोय. म्हणजेच हे कन्क्लुजन काय होणार मित्रांनो रॉंग होऊन जाणार. कारण इथं जेव्हा मी ई पासून एफ पर्यंत जातोय तेव्हा इज इक्वल टू माझी 7 सोडून देतोय. म्हणून हा रूल म्हणून हे जे सेकंड कन्क्लुजन आहे ते काय होणार मित्रांनो फेल होणार आहे. समजलं मित्रांनो कसं चेक करणार ते राईट. हे या सिम्बॉलसाठी चेक केलं आपण. जर समजा हा सिम्बॉल आला जर हे कन्क्लुजन उलटा असतं असं कसं असतं बघा. आता ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू एफ. आता मला हे चेक करायचं
कसं चेक करणार मित्रांनो? सेम पहिल्यांदा मी काय चेक करणार, एफ पासून ए पर्यंत जाता येतं की नाही, आणि लगेच पॅरलली मी आत्ताच शिकवलं तुम्हाला काय चेक करणार, एक तर मी एफ पासून ए पर्यंत जातोय की नाही हे पण चेक करणार, आणि जाताना काय कंडिशन आहे माझी, इज इक्वल टू ने माझी साथ सोडली नाही पाहिजे. दोन्ही कंडिशन जर फुलफिल होत असतील तर हे कन्क्लुजन राईट होईल, आणि दोन्हीपैकी एक जरी कंडिशन फेल गेली तर हे कन्क्लुजन सीधा काय होईल, गलत होऊन जाईल. आता बघू आपण, एफ पासून ई पर्यंत जायचं आहे मला, चेक करा. आता जर इथं एफ आहे आणि इथं ए आहे तर मी कसं जाणार, एफ पासून ए पर्यंत जाण्यासाठी मला याच मार्गाने जावं लागेल ना, राईट. तर मला पहिल्यांदा एफ पासून ई पर्यंत जावं लागेल. पण मला तुम्ही सांगा मित्रांनो, एफ पासून ई पर्यंत जाताना इथं मला गेट कसा आहे मित्रांनो, क्लोज आहे, म्हणजे मला जाता येईल का, नाही, बिलकुल नाही. म्हणजेच पाथ क्लिअर आहे का, नाही. आणि जर माझा पाथच क्लिअर नसेल तर सेकंड कंडिशन चेक करून उपयोग आहे का, नाही. त्याच्यामुळे हे कन्क्लुजन काय होईल मित्रांनो, डायरेक्ट फेल. कारण माझा पाथच क्लिअर नाहीये, लाईन क्लिअर नाहीये, कारण मी पुढे जाऊच शकत नाही. एफ पासून ई पर्यंत जातानाच मला गेट क्लोज मिळतंय, म्हणजे हे कन्क्लुजन डायरेक्ट कसं जाणार मित्रांनो, फेल होणार. समजलं मित्रांनो? नेक्स्ट कन्क्लुजन बघू आपण. आता सेम कन्क्लुजन बघू आपण. जर मी म्हटलं तुम्हाला सी इज लेस दॅन ऑर इक्वल टू ए, आता मी चेक काय करणार मित्रांनो, सी इज लेस दॅन ऑर इक्वल टू ए, ए पासून सी पर्यंत चेक करणार, आणि इज इक्वल टू ने माझी साथ नाही सोडली पाहिजे, कारण गेट कुठं ओपन आहे, एच्या साईडनं ओपन आहे. तर चेक करा मित्रांनो, बघा इथं आता ए पासून बी पर्यंत जाता येतं का, ए इथं आहे आणि सी इथं आहे, हां, आणि मी ए पासून सी पर्यंत चेक करणार ना. आता उलटा आहे सिम्बॉल बघा, ए पासून सी पर्यंत, सी पासून ए पर्यंत चेक करणार का, नाही, कारण इथं गेट क्लोज आहे. चेक कसं करणार, ए पासून सी पर्यंत, बघा इथं ए पासून बी पर्यंत जाऊ शकतो का, हो, आणि इज इक्वल टू ने साथ सोडली का, नाही, म्हणजे पुढे जाऊ शकतो मी. बी पासून सी पर्यंत जाऊ शकतो का, हो, जाऊ शकतो, आणि इज इक्वल टू ने साथ सोडली का, नाही, म्हणजेच हे कन्क्लुजन काय होईल मित्रांनो, फॉलो होणार. हे कन्क्लुजन काय होणार, फॉलो होणार, राईट. पण जर हे उलटं असतं, कसं, ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सी, हे असं असतं, तर मी ए पासून सी पर्यंत, ए पासून सी पर्यंत, हां, मी सी इज लेस दॅन ऑर इक्वल टू ए लिहिलं काय, किंवा ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सी लिहिलं काय, या दोन्हीही सिम्बॉलचा मिनिंग काय आहे मित्रांनो, एकच आहे. कारण हा सिम्बॉल ए साठी कसा आहे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, इथं पण हा कसा आहे, ए साठी कसा आहे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. पण जर मी हे कन्क्लुजन असं लिहिलं, कसं लिहिलं बघा, ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू सी, ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू सी, म्हणजेच आता मी चेक कसं करणार मित्रांनो, सी पासून ए पर्यंत चेक करणार, कारण सी कडे हे गेट ओपन आहे. आता चेक करून बघा बरं मित्रांनो, सी पासून ए पर्यंत जाऊ शकतो का, आणि इज इक्वल टू ने पण आपली साथ सोडली नाही पाहिजे. बघा आता सी पासून बी पर्यंत जाऊ शकतो का, हो, जाऊ शकतो सर, आणि इज इक्वल टू ने पण साथ सोडली नाही माझी. परंतु जेव्हा मी बी पासून ए पर्यंत जातोय तेव्हा मला गेट कसं मिळतं, इथं क्लोज, आणि जर गेट क्लोज मिळतंय तर माझी फर्स्ट कंडिशन फेल गेली, म्हणजेच हे पण कन्क्लुजन माझं कसं होणार, फेल होणार. कसं चेक करायचं समजलं मित्रांनो? पहिल्यांदा काय चेक करणार तुम्ही, पाथ क्लिअर आहे की नाही, आणि त्याच्यासोबतच अजून एक कंडिशन काय चेक करणार, इज इक्वल टू ने तुमची साथ सोडली नाही पाहिजे. समजलं मित्रांनो? चला आता आपण काय करूया, नेक्स्ट सिम्बॉलसाठी पाहूया. एक लास्ट सिम्बॉल राहिलेला आहे आपला, कोणता सिम्बॉल राहिलेला आहे, इज इक्वल टू. कोणता राहिलेला आहे, इज इक्वल टू, तो की एकदम सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. त्याच्यासाठी एकदम सिंपल रूल आहे मित्रांनो, ए इज इक्वल टू बी. याच्यासाठी काय रूल आहे बघा मित्रांनो, मी जर स्टेटमेंट देतो इथं, स्टेटमेंट काय बघा मित्रांनो, ए इज ग्रेटर दॅन बी ऑर इक्वल टू बी, सी इज इक्वल टू डी, इज इक्वल टू ई, इज इक्वल टू एफ, ग्रेटर दॅन जी, लेस दॅन एच. चला हे माझ्याकडे स्टेटमेंट आहे, आणि मला कन्क्लुजन विचारलेलं आहे, ए इज इक्वल टू डी, दुसरं विचारलेलं आहे समजा सी इज इक्वल टू एफ. आता बघा इज इक्वलसाठी काय रूल आहे बघा. पहिला रूल सगळ्यांसाठी बेसिक कॉमन सांगितलं मी ऑलरेडी, पाथ शुड बी क्लिअर इन बिटवीन सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट. इथं सब्जेक्ट काय मित्रांनो, ए, ऑब्जेक्ट काय मित्रांनो, डी. म्हणजे मी चेक काय करणार, ए पासून मला डी पर्यंत जाता येतं की नाही, आणि डी पासून ए पर्यंत पण मी चेक करू शकतो. इथं तुम्ही ए पासून डी पर्यंत चेक करा किंवा डी पासून ए पर्यंत चेक करा, आन्सर सेम येणार आहे, आन्सर सेम येणार आहे. आता इथं पहा मित्रांनो, मी काय करतोय, ए पासून डी पर्यंत चेक करून पाहतो. ओके, बघा आता इथं ए पासून बी पर्यंत जाऊ शकतो का, हो सर जाऊ शकतो. बी पासून सी पर्यंत जाऊ शकतो का, हो सर जाऊ शकतो. सी पासून डी पर्यंत, हो सर जाऊ शकतो. म्हणजेच गेट सगळीकडे ओपन आहेत, म्हणजेच मी जाऊ शकतो. म्हणजे माझा पहिला रूल पाथ शुड बी क्लिअर हा कसा झाला, सॅटिस्फाय झाला, राईट.
जेव्हा पण माझा पहिला रूल सॅटिस्फाय होतोय मी मूव्ह ऑन होणार माझ्या सेकंड रूलकडे, जो की या सिम्बॉलसाठी आहे. आणि या सिम्बॉलसाठी काय रूल आहे मित्रांनो, धिस सिम्बॉल म्हणजेच इज इक्वल टू हा जो सिम्बॉल आहे इट शुड बी प्रेझेंट ऑल द टाइम. ऑल द टाइम याचा अर्थ काय, मला सगळीकडे इन बिटवीन सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट म्हणजे ए आणि डी मध्ये फक्त आणि फक्त हाच सिम्बॉल हवाय, दुसरा कुठला सिम्बॉल नकोय. म्हणजेच मला ए पासून डी पर्यंत जाताना जितके पण सिम्बॉल मिळतील तिथे मला फक्त आणि फक्त इज इक्वल टू सिम्बॉल हवाय. जर सगळीकडे इज इक्वल टू सिम्बॉल असेल तर आणि तरच मी म्हणू शकतो हे जे कन्क्लुजन आहे ते फॉलो होणार. म्हणजे बघा मित्रांनो, आता ए पासून बी कडे जाताना मला कुठला सिम्बॉल मिळतोय, ग्रेटर दॅनचा मिळतोय. इज इक्वल टूचा मिळतोय का, नाही. आणि सगळीकडे ऑल द टाइम याचा अर्थ काय मित्रांनो, सगळीकडे ए बी सी डी मध्ये जितके पण सिम्बॉल येतील सगळीकडे मला इज इक्वल टूच हवंय. मग इथं आहे का इज इक्वल टू, नाही. आणि मग पुढे चेक करायची गरज आहे का, कारण पुढे सगळीकडे इज इक्वल टू असेल तरी काही उपयोग आहे का, नाही. का, कारण इथं स्टार्टिंगलाच मला इज इक्वल टू मिळालेलं नाहीये. आणि जर माझा दुसरा रूल फेल गेला तर हे कन्क्लुजन काय होणार, सीधा गलत. म्हणजे हे कन्क्लुजन डायरेक्ट काय होणार आहे मित्रांनो, फेल होणार आहे. समजलं. आता खाली बघा मित्रांनो कसं दिलेलं आहे, सी इज इक्वल टू एफ दिलेलं आहे आपल्याला. आता बघा इथं मी चेक करताना कसं चेक करणार, पाथ शुड बी क्लिअर. बघा इथं सी पासून एफ पर्यंत जायचंय, सी पासून डी पर्यंत जाऊ शकतो का, यस. सी इथं आहे, एफ इथं आहे. डी पासून ई पर्यंत हो सर जाऊ शकतो, ई पासून एफ पर्यंत हो सर जाऊ शकतो. म्हणजे माझा पहिला रूल सॅटिस्फाय झालेला आहे, राईट. जेव्हा पण माझा पहिला रूल सॅटिस्फाय होतो मी मूव्ह ऑन होतो माझ्या नेक्स्ट रूलकडे. आणि नेक्स्ट रूल या सिम्बॉलसाठी रिस्पेक्टिव्ह सिम्बॉल कुठला आहे, इज इक्वल टू. आणि इज इक्वल टू साठी माझा कोणता रूल आहे, ऑल द टाइम मला काय पाहिजे मित्रांनो, इज इक्वल टूच पाहिजे. बघा इथं आता सी पासून डी कडे जाताना इज इक्वल टू आहे का, हो सर आहे. डी पासून ई कडे जाताना हो सर इथं पण आहे इज इक्वल टू. ई कडून एफ कडे जाताना आहे का, हो सर आहे. म्हणजेच जेव्हा पण मी सी पासून एफ कडे जातोय तेव्हा सगळीकडे मला कोणता सिम्बॉल मिळतोय, इज इक्वल टूच मिळतोय. म्हणजे माझा रूल नंबर सेकंड काय झाला मित्रांनो, सॅटिस्फाय झाला. म्हणजेच माझं हे कन्क्लुजन काय होणार मित्रांनो, ट्रू होणार. हे माझं फेल झालं कन्क्लुजन, कारण इथं मला इज इक्वल टू मिळालेलं नाही. आणि हे ट्रू का झालं, कारण सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टमध्ये सगळीकडे काय आहे, इज इक्वल टू. म्हणजेच मी चेक करताना कसं चेक करणार मित्रांनो, दोन्ही रूल मी पॅरलेली चेक करणार. म्हणजे माझा टाइम सेव्ह होईल. कसं चेक करणार, एक तर मी चेक करणार माझा पाथ क्लिअर आहे की नाही, आणि त्याच्यासोबतच इज इक्वल टू सिम्बॉल आहे की नाही. कारण इज इक्वल टू सिम्बॉल असेल तरच पुढे जाण्यात पॉईंट आहे, नाहीतर काही उपयोग आहे का, नाही. जसं की इथं बघा ए इज इक्वल टू डी आहे. आता मी जेव्हा ए पासून बी, इथं ए आहे आणि इथं डी आहे, जेव्हा मी ए पासून डी कडे जायचं मला, तेव्हा मी आधी कुठं जाणार, बी कडे जाणार. मला जाता येतं, ए पासून बी कडे जाताना गेट ओपन आहे, परंतु इज इक्वल टू सिम्बॉल आहे का, मिसिंग आहे. इज इक्वल टू सिम्बॉल आहे का, नाही. आणि इज इक्वल टू सिम्बॉलसाठी मला सगळीकडे काय पाहिजे, इज इक्वल टू सिम्बॉल पाहिजे. मग पुढे चेक करून उपयोग आहे का मित्रांनो, चेक करून काय उपयोग आहे का, बिलकुल नाही. म्हणजे इथंच मला समजतंय पहिल्या स्टेपमध्ये की हे जे कन्क्लुजन आहे ते काय होणार आहे, फेल होणार आहे. काय होणार आहे, फेल होणार आहे. म्हणजे चेक करताना काय करणार आपण, पॅरलली चेक करणार. एक तर मला पाथ क्लिअर आहे का नाही ते पण चेक करणार, आणि इज इक्वल टू सिम्बॉल आहे की नाही. इज इक्वल टू सिम्बॉल नाही म्हणजे ते कन्क्लुजन तिथंच फेल गेलं, राईट. इज इक्वल टू सिम्बॉल असेल तरच पुढे जा, राईट.